नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, नागपूर उच्च न्यायालय शिपाई भरतीसाठी मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच क्रमांक 3 असणार आहे। याआधी आपण 2 सराव प्रश्नसंच घेतले आहेत, ते जर बघितले नसेल तर बघून घ्या। व्हिडिओवर नवीन आला असाल तर व्हिडिओला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न असा असणार आहे, वाक्यप्रकार ओळखायचा आहे। सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही। या वाक्यामध्ये हा कोणत्या प्रकारचं वाक्य आहे हे ओळखायचं आहे। ऑप्शन दिलेले आहे केवल वाक्य, बी मिश्र वाक्य, सी संयुक्त वाक्य, डी आज्ञार्थी वाक्य। सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही हे वाक्य संयुक्त वाक्य आहे, कारण यामध्ये 2 वाक्य जोडण्यासाठी परंतु या शब्दाचा वापर केला आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होईल, तर ऑप्शन क्रमांक सी संयुक्त वाक्य। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन दिलेले आहे ए उंटणी, बी उंटणी, सी सांडणी, डी सर्वच बरोबर। उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, तर सांडणी आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी सांडणी। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, कोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही? ऑप्शन दिलेले आहे ए अभिधा, बी साधित, सी व्यंजना, डी लक्षणा। तर साधित हा शब्द शक्तीचा प्रकार नाही आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी साधित। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही? ऑप्शन दिलेले आहे ए शक्य, बी प्रधान कर्तृक, सी समापन, डी सकर्मक। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सकर्मक, कारण सकर्मक हा भावे प्रयोगाचा प्रकार आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल सकर्मक। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणते? ऑप्शन दिलेले आहे पुल्लिंग, बी स्त्रीलिंग, सी नपुंसकलिंग, डी अकारांत पुल्लिंग। तर मीठ भाकरी या शब्दाचे लिंग आहे स्त्रीलिंग, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्त्रीलिंग। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, तू फार चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? ऑप्शन दिलेले आहे ए आज्ञार्थी, बी उद्गारार्थी, सी विधानार्थी, डी प्रश्नार्थी। तर तू फार चतुर आहेस ही वाक्यरचना विधानार्थी वाक्याची आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विधानार्थी। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, तिला मी आई म्हणतो या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा। तर ऑप्शन दिलेले आहे ए तिला, बी आई, सी मी, डी तिला आई म्हणतो। तर या प्रश्नातील उद्देश विभाग आहे मी, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, वाक्यप्रकार ओळखा। जेव्हा अण्णा निवृत्त झाले तेव्हा त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला। हे ऑप्शन दिलेले आहे ए केवल वाक्य, बी संयुक्त वाक्य, सी मिश्र वाक्य, डी केवल व मिश्र वाक्य। या वाक्यामध्ये जेव्हा आणि तेव्हा या 2 शब्दाचा वापर केला आहे, म्हणून ह्या वाक्याचा प्रकार होईल मिश्र वाक्य, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मिश्र वाक्य। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, व्यर्थ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? ऑप्शन दिलेले आहे तत्पुरुष, बी द्वंद्व, सी बहुब्रीही, डी अव्ययीभाव। तर व्यर्थ हा शब्द अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी अव्ययीभाव। प्रश्न क्रमांक 10, राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते? त्याचा पर्याय निवडायचा आहे। तर ऑप्शन दिलेले आहे ए कुसुमाग्रज, बी बालकवी, सी केशवकुमार, डी गोविंदाग्रज। तर राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आहे गोविंदाग्रज, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी गोविंदाग्रज। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? ऑप्शन दिलेले आहे दीपिक, बी ब्राह्मण, सी अभ्युदय, डी शीर्षासन। या 4 शब्दांपैकी जो शुद्ध शब्द आहे तो ओळखायचा आपल्याला। तर यामध्ये शीर्षासन हा शुद्ध शब्द आहे, त्या ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी शीर्षासन। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, खालील दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा। सुरभीला थंडी वाजते। ऑप्शन दिलेले आहे ए अकर्मक कर्तरी प्रयोग, बी भावे प्रयोग, सी सकर्मक कर्तरी प्रयोग, डी कर्मणी प्रयोग। तर सुरभीला थंडी वाजते हा वाक्याचा प्रयोग आहे अकर्मक कर्तरी प्रयोग, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए अकर्मक कर्तरी प्रयोग। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शब्द ओळखायचा आहे। राजीव इकडे ए। ऑप्शन दिलेले आहे ए अधिकरण, बी अपदान, सी संबोधन, डी संप्रदाय। राजीव इकडे ये, इकडे हे काय संबोधन आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक सी संबोधन। प्रश्न क्रमांक 14, अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द काय आहे? ऑप्शन दिलेले आहे समारोप, बी खटला,
सी योगायोग, डी अतिलोभ. अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द आहे खटला, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी खटला. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणते एक व्यंजन संधीचे उदाहरण नाही? ऑप्शन दिलेले आहे ए संमती, बी वाङ्मय, सी बहिरंग, डी सदाचार. तर खालीलपैकी कोणतंही संधीचं उदाहरण नाही आहे बहिरंग, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी बहिरंग. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.